तर आपला असा ट्रेक चाललाय घनदाट जंगलातून. पूर्ण असा किर्र असा आवाज येतोय किरांचा. अशात आपला ट्रेक चाललाय. म्हणून आम्ही थोडी खाली थांबवली, फोल्ड करायला सांगितले. आणि अशा पायऱ्या आहेत. असे वर जाऊन तिथे हे आहे दरवाजा आहे आणि तिथून वर जायचे. जय शिवराय मित्रांनो, मी रोहन स्वागत करतो ब्लॉगर रोहन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आहे आसनगावमध्ये. तर आज आपण जाणार आहे गोरखगडला. तर इथून आपल्या ट्रॅव्हल्स आहे. आपण इथून ट्रॅव्हल्सने जाणार बेस विलेजला आणि तिथून मग आपण ट्रेक गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आल्यानंतर आम्ही जवळपास 2-3 तास झोपलो. नंतर फ्रेश होऊन नाश्ता वगैरे केलाय. तर आता आपले सगळे टीम इथे जमले. तर इंट्रो वगैरे होईल आणि त्याच्यानंतर आपला ट्रेक सुरू होईल. हा गडाचा प्रवेशद्वार आहे आणि इथे आपलं आता इंट्रोडक्शन होईल. तर इंट्रोडक्शन करू आणि गडाबद्दल थोडी माहिती घेऊ आणि निघू. जय महाराष्ट्र. निखिल नालावडे, माउंटेन ग्रुप सगळ्यांचं स्वागत करतो. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गोरखगड हा मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील एक गड आहे. तर ह्या गडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 2137 फूट आहे. तर हा गड आहे तो गिरिदुर्गमध्ये मोडतो. आणि हा गड भीमाशंकर कर्जत ही जी डोंगर लाईन आहे त्या डोंगर लाईनमध्ये गोरखगड आणि मच्छिंद्रगड असे 2 गड. ह्या मच्छिंद्रगडाचा असा उल्लेख केला मी कारण हे गड 2 आहेत, ते एकाच डोंगराचे 2 भाग आहेत. त्यामुळं गोरखगड आणि मच्छिंद्रगड असे 2 गड भीमाशंकर डोंगर रांगेत मोडतात. तर ह्या गडाचा फारसा असा जास्त इतिहास आपल्याला बघायला भेटत नाही. हा गड चढाईसाठी मध्यम स्वरूपाचा आहे. पण आता पाऊस वगैरे बऱ्यापैकी झाल्यामुळे अवघड आपल्याला ठरू शकतो. कारण जसं नीरजनी सांगितलं की हा गड वरचा पॅच आहे तो जरा हार्ड आहे. हार्ड म्हणजे काय आहे की कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. एका बाजूला तुमचा डोंगर आहे आणि एका बाजूला पूर्ण दरी आहे. त्यामुळे तिथून जाताना जरा सावधपणे चालायचे. तर ह्या गडाचा इतिहास असा आहे की ह्या गडाला शहाजी महाराजांच्या काळात जास्त महत्त्व दिलं जायचं. ज्या वेळेला शहाजी महाराजांनी 1636 साली माहुलीचा तह केला त्यावेळी शहाजी महाराजांनी ह्या गडाला भेट दिली असावी असा उल्लेख इतिहासात आहे. एवढाच थोडाफार उल्लेख ह्या गडाचा आपल्याला पाहण्यास मिळतो. शहाजीराजांच्या काळात जेव्हा शहाजीराजे शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांना घेऊन जुन्नरला म्हणजे शिवनेरीवरती वास्तव्य करण्यासाठी गेले, त्यावरती जो व्यापार करण्यासाठी नाणेघाट ते जुन्नर तो जो घाट होता त्या घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि तिथून जे व्यापारी किंवा यात्रेकरू येतात त्यांना राहण्याची सोय व्हावी त्यासाठी हा गडाचा उपयोग केला गेलेला होता. त्यानंतर ह्या गडावरती आपल्याला जवळजवळ 13 पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातल्या 3 पाण्याच्या टाक्या आत्ता वापरात आहेत म्हणजे पिऊ शकतो आपण त्या टाकीतलं पाणी. त्यानंतर गडावरती एक महादेवाचं आपल्याला मंदिर भेटतं आणि सगळ्यात वरती गोरक्षनाथ यांची नवनाथापैकी एक गोरक्षनाथ त्यांची साधना करण्याची हे मंदिर आहे. साधना तिथं ते बसून करायचे. त्यामुळे ह्या गडाला गोरखगड असं नाव पडलं. आणि ह्या गडाला ते तिथं साधना करायचे त्यामुळे त्या गडाला गोरक्षगड असं सुद्धा आपण संबोधलं जातं. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तर आपला असा ट्रेक चाललाय घनदाट जंगलातून. पूर्ण असा किर्र असा आवाज येतोय किरांचा. अशात आपला ट्रेक चाललाय. तर दरवेळेसप्रमाणे आभाळ आहे, ऊन नाही, पण हवा नसल्यामुळं गरम होतंय. तर वाट बघतोय ती थोड्याशा पावसाची, कारण पूर्ण ढग भरलेला आहे. सगळ्यांनी रेन कवर वगैरे घेऊन आलेत. फक्त पाऊस आला की घालायचेच. शेवट एक टप्पा आहे तिथे थोडासा हार्ड आहे. तर ते तो चढल्यानंतर पावसाचं खूप बरं होईल. पण असं आता गरमीने वाटायला लागले, कारण शर्ट पूर्ण ओला होऊन गेला, एवढा घाम आला. तर हे बघू शकता जंगल. असा जंगलातून आपला ट्रेक चाललाय. तर आहे हा गड आणि आपल्याला तिथे वर जायचं आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता, इथं हा कोणतरी वाचलाय, त्याला कोण ओळखत नाही. आणि हा तुम्ही दृश्य बघू शकता, पूर्ण आभाळ आले, क्लाउड झालेत, बहुतेक पाऊस याची शक्यता आहे आता. तर आता फोटोज वगैरे काढले इथे. तर आता आपण वर जाऊ गडावर, तिथे मग थोडंसं एक्सप्लोअर करू, थोडंसं खाऊ पिऊ. पाणी संपले पण थोडं मिळालं कुठून तर ते पिऊ आणि मग माघारी येऊ. इथून वर जायला वाट आहे आणि या साईडला एक गुफा आहे. तर बघ गुफामध्ये काय आहे बघून येतो ना. मग तरी एवढीच अशी बसण्यासाठी गुफा आहे. आणि इथून खाली बघू शकता दृश्य. आणि आपली पब्लिक तिकडे बसले. तर काय नाही, तर चला माघारी जाऊ. तर हा आपल्या मागं गोरखगड आहे. इथे अशा या पायऱ्या आहेत अशा 60 डिग्री आणि अशी खाली पब्लिक आहे. तर वरून माणसं येतात म्हणून आम्ही थोडी खाली थांबवली, होल्ड करायला सांगितले. आणि अशा पायऱ्या आहेत, असे वर जाऊन तिथे हे आहे दरवाजा आहे आणि तिथून वर जायचे. आणि आरपीचा पोच देत. तर हा पॅच आपण चढत आलोय. तर हा दरवाजा लागलाय. तर या दरवाजातून आपण आत गेलो तर या अशा पायऱ्या आहेत. या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. हे पूर्णपणे कोरीव काम करून पायऱ्या कोरल्यात. आणि वर हा असे दृश्य आहे. वर आल्यानंतर हे असा पॅच आहे एवढा आणि तिथेच शिलालेख आहे. तिथे बघू शकता आता चढतात त्यामुळे त्या पायरीवर शिलालेख लिहिले. आणि या साईडला पाण्याचं कुंड आहे जिथे पाणी पिण्यासारखं आहे. आणि हा खाली नजारा, मस्त असा नजारा इकडे बघू शकता. खाली पूर्ण ग्रीनरी आहे. तर हा निखिल चाललाय पाणी प्या. कुठलं आहे पाणी प्यायचं? तर यातलंच पाणी आहे आपल्यातल्यांनी पिण्यासाठी घेतलं. तर स्वच्छ आहे, फक्त थोडंसं निवडून पाणी घेतलं तर पिऊ शकता. ही सुळका हे कोणती सुळका? गाडाचीच सुळका दुसरीवाली. तर आपण या सुळक्यावर चाललोय. आणि त्याच्या मागे डॅम दिसतोय. आणि ही अशी पूर्ण ग्रीनरी, मस्त असा व्ह्यू. हे अभयारण्य आहे गोरखगडाचं. पूर्ण असं जंगल आहे. तर आता आम्ही एका सपाट्याला लागलोय. सुळका बघू शकता तुम्ही किती उंचावर दिसतं, म्हणजे खाली दिसते ते आम्ही उंचावल्यामुळे. तर खूप दमलोय, फुल थ्रिलिंग सर्व होतं. तर इथे आता गुफा आहे. तर ही एक आपण एक्सप्लोअर करू काय आहे ते. आता हा लास्ट पॅच राहिलाय. तर हा असा थ्रिलिंग पॅच राहिलाय आणि इथून आपल्याला वर जायचे. तर मोबाईलची बॅटरी 10% राहिल्या.
त्यामुळे शक्यतो जास्त आता व्हिडिओ निघणार नाही, तर थोडंसं आपण पॅच कवर करू आणि ब्लॉग मला वाटतं उतरताना एंड करायला लागेल आहे. तर बघू कसं होतं हे. तर आता आपण फायनली पोचल्यावर तर इथं आहे गोरक्षनाथाचं मंदिर. ते दोघं इथे बसले फिरतात. तिकडे वरती उभा आहे ते सगळे आपली पब्लिक बसली पूर्ण आणि हे मंदिर आहे. नीरज गजपती भूपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रणधुरंधर मुघल संवारक सर्जा धर्मवीर संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. आता आपल्या शिवगर्जना पण झालं, थोडंसं इथं थांबून खाल्लं, दर्शन घेतलं, तर आता आपण निघू. तर आता जवळपास 2 तास लागतील. पावसाचं वातावरण झालं पण थोडासा पाऊस आला तर थोडं बरं होईल. तर चला निघू आता. तर आता आपण खाली उतरतोय. तर हा डेंजर पॅच आहेत. तर आता हळूहळू उतरायला सुरुवात होईल. ही टीम ऑल इंडिया. नाव काय तुझं? प्रांजल. सगळ्यांना सांग, सगळ्यांना तर आता आपल्याला उतरायला 2 तास कमीत कमी लागतील, कारण आपला डेंजर पॅच आहे. तर आता खाली भेटू. चार्जिंग 3% आहे, स्विच ऑफ होईल. खाली जाऊन चार्ज करू मग बोलू. तर आपण खाली येऊन जेवण वगैरे केलंय. तर आता ते ठेवायचं लागल्या. तर आता थोडासा पाऊस झाला, तर चला आता आपण निघू. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय शिवराय.